मुलांना भाजी चपाती नकोच वाटतं, तर म्हटलं चला चटपटीत पण मुलांना खाण्याकरिता लागणार आणि एक वेगळी डिश बनवूया, पौष्टिक अशी डिश, जे की मुलांना आवडणार पण आणि पौष्टिक पण राहणार. इथे मी 1 वाटी भिजलेली मूग डाळ घेतलेली आहे. 4 तासासाठी भिजण्याकरिता पण ठेवली तरी चालेल किंवा रात्रभर ठेवली आणि तर अधिक छान, म्हणजे आपण सकाळी पटकन ही 5 मिनिटमध्ये रेसिपी बनवू शकतो, डिश बनवू शकतो. इथे मी लसूण आलं घेतलेलं, कोथिंबीर, पालक शिजवून घेतलेली आणि मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेतलेला आहे. छान असा मूग डाळचा पेस्ट बनवलेला आहे. पालक, मूग डाळ, लसूण आलं छान असा पेस्ट बनवून तयार झालेला आहे. कोथिंबीर घेतलेला आहे थोडं. ही डिश खाण्याकरिता पण पौष्टिक आहे आणि या पद्धतीने सहज आपण मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने खाण्याकरिता देऊ शकतो. थोडीच हळद टाकलेली, चवीनुसार मीठ टाकायचे आहे. इथे हिरवी मिरचीचा पण वापर करू शकतो. मी इथे बाळाला टिफिनवर देण्याकरिता बनवलेली आहे किंवा सकाळी नाश्त्यामध्ये पण बनवू शकतो, तर हिरवी मिरचीचा वापर केला तरी चालेल. मी इथे लाल तिखट घेतलेला आणि मिक्स करून घेतलेला. आपल्या घरी मसाले असतात त्याच मसाल्यांचा वापर केलेला आहे. लाल तिखट, मीठ आणि हळद पूर्ण मिक्स करून घेतलेला. इथे आपण चीजचा वापर करणार आहे. नॉनस्टिक पॅन घेतलेला, थोडंच तेल लावून घेतलेले आणि बॅटर बनवून घेतलेलं होतं. बॅटर टाकूया. छोटे छोटे पराठे बनवत आहे. ही डिश खाण्याकरिता पण पौष्टिक आहे आणि वेगळ्या पद्धतीने आपण मुलांना खाण्यामध्ये पण देऊ शकतो. भाजी चपाती मुलं नकोच म्हणतात, तर बघा छान असं आपण वेगळ्या पद्धतीने पण मुलांना खाण्यामध्ये देऊ शकत आहे. सहज पलटत असतं. थोडंच तेलाचा वापर करायचा आहे. इथे मी तेल वापरलेले आहे. इथे तुपाचा पण वापर करू शकतो. तूप, बटर वापरू शकतो आपण. एका बाजूने हलका शिजला पराठा तर आपण वरून चीज टाकून घेऊया. चीज मेल्ट होऊ देऊया. इथे सॉसचा पण वापर करू शकतो आपण, पण मुलांना सॉस जास्त प्रमाणात खाणे छान नसतं, म्हणून मी इथे सॉसचा वगैरे काही वापर केलेला नाही आहे. मोठ्यांसाठी बनवत असाल तर इथे आपण चीज टाकल्यानंतर छान छोट्या छोट्या आकारामध्ये व्हेजिटेबल्स कापून पण याचा वापर करू शकतो. छान असं चीज मेल्ट झालेलं आहे. एक वेगळी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ही डिश खाण्याकरिता खूप छान लागतं, लहान मुलांना पण खूप आवडणार. इथे सॉसचा पण वापर करू शकतो, बारीक कापून भाज्यांचा पण वापर करू शकतो. शिमला मिरची, कांदा. छान असा मूग डाळ पराठा, चीज पराठा बनवून तयार झालेला आहे. पुन्हा मी पराठा बनवून दाखवत आहे. सहज पलटत असतं. इथे आपण सॉसचा वापर करू शकतो, भाज्यांचा वापर करू शकतो. छान असा पिझ्झा असतं त्याप्रमाणे पण सजवून घेऊ शकतो. मी इथे फक्त चीज घेतलेले आणि छान असं बाळाला खाण्याकरिता एक नवीन डिश बनवून दिलेली आहे. तुम्ही पण बनवून बघा, मुलांना खूप आवडणार. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बघायला छान दिसत आहे, तसेच मुलांना खाण्याकरिता पण आवडणार, कारण मी बनवलेली डिश माझ्या बाळाला खूप आवडलेली आणि खाण्याकरिता पण पौष्टिक आहे. ही डिश नक्की बनवून बघा आणि ज्यांनी पण बनवून बघितली असेल, मुलांना आवडली असेल तर कमेंट करून सांगा. एका बाजूने शिजवून घ्यायचं, नंतर ज्या बाजूने शिजलेला आहे त्या बाजूने चीज टाकलेले, चीज मेल्ट होऊ द्यायचे. या पद्धतीने मी पूर्ण पराठे बनवून घेतलेले आहे. छान असे एक नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बनवून बघा. बाय बाय.